हिम्मत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या. पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झाली ते सांगतो. रोहित पवारांचं उद्योगमंत्री उदय सामंतांना ओपन चॅलेंज. मुख्यमंत्री दावा करत आहेत की 3 जून 2026च्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आहेत आणि गेल्या वर्षभरात 41,500 कंपन्या महाराष्ट्रात आल्या आहेत. पण मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगावे की 2014 नंतर प्रत्यक्षात किती कंपन्या आल्या आहेत. अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी उद्योग बंद पाडण्यावरून तोफ डागली आहे. जे भाजपचे नेते आमच्यावर टीका करत आहेत त्यांना ना विकास कळतो ना उद्योग समजतो. त्यांना मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यामध्ये हे काय असतं हे माहीत नाही. त्यांना फक्त जीप बाहेर काढायची आणि वरून येणाऱ्या आदेशानुसार बोलायचं एवढंच माहीत आहे. रोहित पवार यांनी म्हटले की उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात की चाकणमधील कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही आणि विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. आमचे त्यांना चॅलेंज आहे की टीका करण्याविषयी हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या. आम्ही पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसकट या महाराष्ट्राची आज काय आर्थिक परिस्थिती झाली हे मांडायला तयार आहोत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की डेटा सेंटरमध्ये मोठी गुंतवणूक आली, पण डेटा सेंटर बांधताना सिव्हिल कामापुरतेच लोक लागतात. एकदा का 2,000 कोटी खर्चून डेटा सेंटर तयार झाले की तिथे फक्त 100 लोकांना नोकऱ्या मिळतात. डेटा सेंटर काय करतं तर ते फक्त प्रचंड वीज, लाईट आणि पाणी खातं, पण नोकऱ्या मात्र निर्माण करत नाही. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये आम्हाला डेटा सेंटर नकोत, आम्हाला असे उद्योग हवेत ज्यातून प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री साहेब असे एखादं वक्तव्य करत असतील की काय नाही, कागदावरच्या कंपन्या होत्या त्या बंद झाल्या, हे हास्यास्पद आहे. खरं तर जबाबदार व्यक्ती आहेत ते, मुख्यमंत्री आहेत या राज्याचे. मला त्यांना सांगायचं आहे, एखादा अभ्यासू तुमचा नेता सांगा, अभ्यासू नाही तर तुम्हीच सांगा, नाही तर एखाद्या अधिकाऱ्याबरोबर. आम्ही ओपन एंडेड प्रेस घ्यायला तयार आहोत. कुठल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहेत, किती बाहेर गेलेल्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, हे सगळं आम्ही पुराव्यासकट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ. प्रॉब्लेम काय आहे की एखादा मुद्दा असेल, जसं या 20 कंपन्यांनी चाकण सोडायचा निर्णय घेतला, त्यांनी प्रेस घ्यावी लागली त्यांना, हे दुर्दैव आहे. प्रेस घेतल्यानंतर MIDCने त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की त्या 20 कंपनीची नावं आमच्याकडे पाठवा. MIDCने काय बोलायला पाहिजे होतं, काय अडचणीत सांगा, आम्ही सोडवतो. तसं या सरकारचं झालेलं आहे. एक तर या कंपनी मालकांना त्यांनी गृहीत धरलं आहे, या कंपन्यांना गृहीत धरलेलं आहे, आणि मग कुणीही त्याच्यावर जर बोलत असेल या लोकांच्या बाजूने, त्याच्यावर टीका करण्यासाठी मात्र या सत्ताधारी कुठंच त्या ठिकाणी बघत नाहीत. आता आम्ही आलो वर्किंग दिवशी, आज फ्रायडे आहे, शुक्रवार आहे, गर्दी होती, ट्रॅफिक होतं. आता मंत्री महोदय या सर्व व्यावसायिकांना भेटायला कधी येत आहेत? रविवारी येत आहेत, जेव्हा ट्रॅफिकच नसतं. मग आमचं मत आहे की तुम्ही येणार लमाजवा घेऊन, त्याच्यापेक्षा तुम्ही एकट्या गाडीत या, पोलिसांना सांगू नका, कुणाला सांगू नका, आणि बघा काय अडचणी या लोकांना त्या ठिकाणी सोसाव्या लागतात ॲक्सिडेंटपासून सगळ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.